स्टाफ सिलेक्शन कमिशन जीडी आपण मराठीतून करतोय. आता एक प्रश्न मी सोडवणार, एक प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देणार. प्रश्न बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, एसएससी जीडी मध्ये बरेचसे जे व्हॅल्यूज असतात ना ते फसवण्यासाठी दिलेले असतात, तुमचा वेळ जास्तीत जास्त जावा म्हणून दिलेले असतात. प्रश्न बघा ना काय, एक स्कूटर 93,500 रुपयाने खरेदी केली. दुकानदाराने तिची किंमत आधी 35% वाढवली आणि त्यानंतर त्याच्यावर 20% सूट म्हणजे डिस्काउंट दिलं, तर तिचा नफा किती टक्के होता? आता याच्यामध्ये हे जे 93,500 आहे ना, याला काय अर्थच नाहीये, ह्याचं घेणं देणंच नाहीये. आपल्याला फक्त हे 35% आणि 20% हे घ्यायचे. आता याचा फॉर्म्युला काय असतो बघा, x अधिक y अधिक xy भागिले 100. हा फॉर्म्युला खूप महत्वाचा, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये x काय आहे? 35%. 35% वाढवली म्हणजे x येणार 35. y काय येणार? 20% सूट दिली, सूट म्हणजे वजा ना, निगेटिव्ह झालं. मग 20ला आपण करायचं निगेटिव्ह. बघा इथे y येणार वजा 20 अधिक इथे x तसाच 35 गुणिले वजा 20 भागिले 100. बघा आता 35 वजा 20 किती येणार? ते येणार 15 अधिक 35 दुने 70 म्हणजे वजा 700 भागिले 100. कारण 35 गुणिले वजा 20 हे तर वजा 700 येणार, 0 0 कॅन्सल होणार, वजा 7. आता 15 अधिक वजा 7 म्हणजेच 15 वजा 7 ते किती येणार? 8. म्हणजे 8% नफा झाला. 8% नफा जे आहे ऑप्शन क्रमांक 2 आहे की नाही? सिंपल सांगा. म्हणजे एकच फॉर्म्युला वापरायचा होता आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं होतं. याला 93,500ला काहीच अर्थ नाहीये, ते फक्त फसवण्यासाठी दिलेलं आहे. आता एक प्रश्न मी सोडवलेला आहे व्यवस्थित. आता हा प्रश्न मी सोडवलाय, पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बघा हा तो प्रश्न आहे. हा प्रश्न व्यवस्थित सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर सांगा.